तर ते बटन प्रेस होत नाहीये, लाईट लागत नाहीये तिथली. सुतारवाडीच्या शाळेमध्ये हा प्रकार घडतोय. आम्ही आता मला व्यक्ती म्हणून पसंती देणार आहेत, कारण लोकांना माहिती आहे मी कामाचा माणूस. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मतदान सुरू होऊन आता अवघे 2-3 तास, 3 ते 3.5 तास झालेत आणि एकूणच आम्ही प्रत्येक मतदारसंघातल्या मतदार केंद्रावर जातोय, आढावा घेतोय त्या प्रभागातल्या. आता मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे आणि तिथून एका मतदार केंद्रावर मी आहे आणि ते माझ्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार निमण सर. एकूणच हे सगळं जे आता मतदान प्रक्रिया आहे, तुम्ही मतदान करून बाहेर पडलात, काय वाटतंय? मतदान प्रक्रियेत अतिशय चुकीची कामं झाली आहेत. कारण पाषाण गावठाणातला माणूस IMD मतदानाला जातोय, सुतारवाडीचा माणूस सुस रोडला मतदानाला येतोय. हा एक विषय झाला. दुसरं, जे दोबार मतदारांची संख्या आहे 13,000 आणि प्रत्येक केंद्रात आम्ही आता पाहणी केली तर तिथं एक फॉर्म ठेवलाय दुबार मतदानासाठी आणि मतदान दुबारचा आहे आकडा 13,000. तुम्ही एक फॉर्म आणि त्याची झेरॉक्स काढून आणायला लावतात तिथे, असं परिस्थिती आहे. तोपर्यंत दुबार मतदान होऊन जाणार सगळीकडं. तर मी त्यांना सूचना केल्यात की दुबार मतदान फॉर्म भरल्याशिवाय करून देऊ नका. फॉर्म भरल्याशिवाय कुठल्याही आम्ही उमेदवाराला पत्र भरल्याशिवाय देऊ नका म्हणून सांगितलं. देता येणार नाहीये. बाकी एकूण तुमच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे? मतदान शांततेत पार पडतंय? काय शांततेत पार पडतंय, पण आता एका ठिकाणची तक्रार आली मला की ज्या ठिकाणी माझं ब गटात 5 नंबरला आहे तर ते बटन प्रेस होत नाहीये, लाईट लागत नाहीये तिथली. सुतारवाडीच्या शाळेमध्ये हा प्रकार घडतोय. आम्ही आता तिथं चाललो 144 खोली नंबर मध्ये. तिथं म्हणजे तुमच्या चिन्हासमोरचं जर बटन दाबलं तर तिथे लाईट लागत नाहीये अशी तक्रार आली आहे तुमच्याकडे. हो. एकूणच मतदान प्रक्रियेबद्दल आपण बोलतोय, पण मतदारांचा उत्साह कसा आहे? मतदानाचा उत्साह माझ्याबद्दल अत्यंत 100% मला मतदान करून जातात हे लोक, असं मला दिसतोय. एकूणच तुम्ही अपक्ष लढला आहात, जे काय नाराजी नाट्य होतं त्यानंतरची ही सगळी निवडणूक आहे. काय वाटतंय तुम्हाला? स्वतःबद्दल किती विश्वास वाटतोय आणि मतदार नेमका पक्ष पाहणार आहे की तुम्हाला व्यक्ती म्हणून पसंती देणार आहे? काय वाटतं? मला व्यक्ती म्हणून पसंती देणार आहेत, कारण लोकांना माहिती आहे मी कामाचा माणूस. मग आता तुम्ही सगळ्या मतदार केंद्रावर जाऊन काय तुमची अपेक्षा काय असणार आहे? काय बघणार आहात? मी आता हमी पत्र जे किती उपलब्ध आहेत ते पाहणार आहे. कोणत्या कोणत्या मतदान केंद्रात कोणतं बटन दाबलं जात नाही ते पाहणार आहे, किंवा दाबलं गेलं तरी लाईट लागत नाही ते पाहणार आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 9 मधल्या ज्या लढती पाहता अनेक तुल्यबळ आहेत. या सगळ्यांमध्ये अपक्ष म्हणून तुमच्यावर किती विश्वास वाटतो? मतदार कसा की चिन्हांकडे, मोठ्या पक्षांकडे लोक मतदान करतील की अपक्ष तुमच्या कामावर, तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान होईल? काय वाटतं? कारण तुमच्या प्रभागामध्ये मोठ्या लढती आहेत. बरोबर आहे, पण माझ्यावरच लोक विश्वास ठेवणार आहेत. मतदारला राजा विश्वास ठेवणार आहे, कारण त्यांना माहिती आहे मी कामाचा माणूस आहे. हे होते प्रमोद निमण. एकूणच प्रभाग क्रमांक 9 मधल्या अनेक मतदार केंद्रावर ते जात आहेत आणि काही ठिकाणी अनेक दुबार मतदानासाठीचा जो फॉर्म आहे तो एकच ठेवण्यात आलाय, त्यामुळे त्याबाबतच्या काही तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचा लाईट लागत नसल्याच्याही तक्रारी आहेत. अशा अनेक तक्रारी आता येत आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रशासनाला सूचना करू किंवा त्याबाबत आदेश देऊ किंवा त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करू, असं सगळं प्रमोदांना निमणांनी म्हटलंय. आणि एकूणच पुण्यामधलं मतदान सुरू होऊन 3 तास झाले, त्यामुळे आता अशा अनेक घटना समोर येत आहेत. मतदारांचा उत्साह तर मात्र आहे, रांगा लावून लोक मतदान करतात. त्यामुळे आता दिवसभरात काय काय घडतंय ते बघूयात. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.